संभा मिलना चाहिए, पूरा गांव थान मारो। देखो देखो संभा, पकड़ो संभा को, पकड़ो, जाओ भागो, पकड़ो। आज संभा हाथ से नहीं जाना चाहिए। संभा कहाँ जाओगे? बहुत दिनों के बाद संभा, पकड़ो से, गिरफ्तार करो, कैद करो। जगदंबा, जगदंबा, आज आम्ही भयंकर अशा चक्रव्यूहात अडकलो आहोत. अडकलो नव्हे, आम्हाला अडकवलं गेला. अरे पाठीत खंजीर खुपसला आपल्याच विश्वासू माणसांनी. त्यांनी असा विश्वासघात केला नसता आणि आमच्या गुप्त मार्गक्रमाचा ठाव ठिकाणा सांगितला नसता तर आम्ही त्या औरंग्याच्या हाती सापडलोच नसतो. आबासाहेब, आबासाहेब, या क्षणाला आपली खूप आठवण येते. आबासाहेब, आपण तर साक्षात देवदूत. आम्हा झालेली कैद आपणास बदनाम करेल. आबासाहेब, आबासाहेब, आमच्यामुळे आपले जीवन कलंकित तर होणार नाही ना? आमचं जगणं, मरणं वा कैद होणं हा आपला अपमान तर ठरणार नाही ना? आबासाहेब, शिवरायांचा पुत्र असा जिवंत कैद व्हावा. जगदंबा, आबासाहेब, आबासाहेब, आम्ही कैद झालो. आमची जीवन यात्रा संपली. आबासाहेब, आता मृत्यूला सामोरं जायचं. आता मृत्यूवर विजय. एक असामान्य तेजोमय अंत. आबासाहेब, आबासाहेब, आम्ही आमच्या मृत्यूला एक संदेश बनवू. आमच्या मृत्यूमुळे प्रत्येक मराठा पेटून उठला पाहिजे. आबासाहेब, आम्ही आमच्या मृत्यूला असा आकार देऊ की प्रत्येक पत्थर, प्रत्येक पाषाण सुद्धा पेटून उठेल. अरे अरे, आम्ही आबासाहेबांसारख्या नरशार्दूलाच्या पोटी जन्माला आलो आहोत. आबासाहेबांसारख्या नरशार्दूलाच्या पोटी. आम्ही असा दिव्य मृत्यू पत्करू जो आजवर पुढेच पत्करला नसेल. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बदल्याची भावना निर्माण होईल. त्याच्या तलवारीत ती शक्ती असेल ज्याने ही धरती सरकरेल आणि मोगलाई कायमची नष्ट होईल. स्वराज्यासाठी आमचा मृत्यू आपत्ती न ठरता वरदान ठरेल. विधाता सुद्धा आमचा मृत्यू केव्हा हे ठरवू शकणार नाही. मग तो औरंग्या काय ठरवणार? आबासाहेब, आबासाहेब, आणि आमच्या मृत्यूला असं कवतळू जो वीज भरून मोगलांवर कोसळेल. यापुढे प्रत्येक मराठी वीर मृत्यू पुढे ओसळणार नाही तर मृत्यूच आमच्या पुढे कोसळेल. तो थरथरेल. आमच्या डोळ्यातील ज्वाला पाहून मागे फिरेल. पुन्हा कधी न येण्यासाठी, पुन्हा कधी न येण्यासाठी, पुन्हा कधी न येण्यासाठी. जगदंबा, जगदंबा, जगदंबा.